देवळाली मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सरोज बाबूलाल आयरे यांचा मतदारसंघात धडाकेबाज प्रचार दौरा सुरू असून मतदारसंघातील प्रत्येक गावात महायुतीचे उमेदवार सरोज आयरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी ग्रामस्थांनी उमेदवार सरोज आयरे यांचे औक्षण करून तुम्हीच विजयी व्हाल असे आशीर्वाद दिले। जनसन्मानाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ, लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील, ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल, घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू। जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वादा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा। जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वादा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा। महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आयरे यांचा प्रचार दौरा विल्लोळी, गवळाणे, आंबेबाहुला, रायगड नगर, राजूर बहुला, सारुळ, बेळगाव ढगे, तिरडशेत, वासळी, तळेगाव, जातेगाव, दहेगाव आणि पिंपळत आदी भागात झंझावती प्रचार दौऱ्याचे आयोजन केले असून या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी मतदारांनी उमेदवार सरोज आयरे यांना भरभरून आशीर्वाद दिले। या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी पाटामध्ये ज्या पाटबंधारे विभागाने एक्वायर केला होता त्या तिथे पाट अस्तित्वात नसतानाही पण तिथे त्यांच्यावरती शिक्के होते। त्या सर्व जमिनी माननीय सरोजताई आयर यांच्या प्रयत्नातून त्यांच्यावरील शिक्के जलसंपदा मंत्री व तसेच आमचे रत्नाकर मामा चुंबळे यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने त्या जमिनींवरचे शिक्के काढण्यात आले व देवळाली मतदारसंघाचे आमदार या पुनश्च एकदा विल्लोळी गावातून किंवा विल्लोळी ग्रामस्थांच्या वतीने ताई तुम्हाला आश्वासित करतो की आमच्या गावातून 100% मतदान ताई तुम्हाला होणार आणि परत एकदा तुम्ही ताई देवळाली मतदारसंघात परत एकदा तुम्ही मागच्या वेळेस पेक्षाही जास्त लीडनी निवडून द्याल हीच अपेक्षा ठेवतो। मित्रांनो, आतापर्यंत आपल्या ह्या देवळाली मतदारसंघाचे अतिशय भरपूर काम असे पिडणीत होते आणि आज म्हटलं तर ह्या 5 वर्षामध्ये ताईने खूप चांगले काम केले, त्याबद्दल आमच्या परिसराच्या वतीनं ताईंचे आभार मानतो। तसेच आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ताईंचं स्वागत करतो आणि निश्चितच ताईंचा ह्या विधानसभेमध्ये आम्ही भरघोस मताने विजयी होईल याच्यात काही शंका नाही। आमच्या विल्लोळी गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आयरे यांनी मतदारसंघात प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून मतदारसंघातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले। जे काही लोक मला भेटता आलं, ज्यांना हॉस्पिटल मध्ये मला बोलवता आलं, ज्यांच्याशी मला चर्चा करता आली, त्या सर्वांशी चर्चा करून सर्वांनी एकमुखाने मला सांगितलं की नाही, आपण देवळाली मतदारसंघ गेल्या 30 वर्षापासून विकासापासून दूर असलेला आपला मतदारसंघ आहे। ताई, तुम्ही 500 कोटी रुपयांची कामं केलेली आहे, अजून तुम्ही काम करू शकता, आपण सत्तेसोबत जायला हवं। आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या, सर्व माझ्या तरुण बांधवांच्या सर्वांच्या पाठिंब्याने 15 जुलै 2023 रोजी जेव्हा माननीय अजितदादा नाशिकला आलेले होते त्यावेळेला आपण माननीय अजितदादांना पाठिंबा दिला। हा पाठिंबा देत असताना 17 तारखेला लगेच जुलैचं अधिवेशन होतं 2च दिवसांनी आणि पुरवणी मागण्यांमध्ये त्वरित 40 कोटी रुपये मतदारसंघाला पहिल्याच दिवशी मिळाले
आणि तिथून मग विकासाची गंगा ही अविरत सुरू राहिली. माननीय अजितदादांच्या महायुतीच्या सरकारने मला जवळपास 1000 कोटी रुपयांचा निधी त्यानंतर दिला जेव्हा आपण सत्तेत जाऊन बसलो. आणि आज जी काही कामांची यादी मी विल्लोळी गावाची वाचून दाखवणार आहे, जवळपास 10 कोटी रुपये आपल्या फक्त विल्लोळी गावासाठी आलेले 10 कोटी रुपये. कारण मी तुम्हाला सांगितलं की माझे पाठी राखे आणि मला बळ देणारे तुम्ही सर्व आहात आणि तुम्हा सर्वांच्या माध्यमातून ही विकासाची गंगा ही मी 100% पुढे अशीच नेत राहील. आज जरी 50% कामं झालेली आहेत, 50% अजून मला करायची आहेत आणि तोच विकासाचा दृष्टिकोन घेऊन पुढे मी जाणार आहे. या लोकांना हे भावनिकतेचं नाटक वाटतं. यांचा आणि अश्रूंचा काही संबंध नाही, कारण यांनी कधी कोणाचं दुःख जीवाला लावूनच घेतलं नाही ना. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड.